नमस्ते विद्यार्थियों। सिमिलरिटी टॉपिक्स revision. In this we learn that test of similarity of triangle. When two triangles are similar, when you test that two triangles are similar, दोन त्रिकोण समरूप आहेत कधी म्हणू आपण? For similarity of two triangle, the necessary condition are that their corresponds of three sides, means three sides are in the same proportion and their corresponding angles are congruent, then we tell that these two triangles are similar. Then we tell that two triangles म्हणजे लक्षात घ्या, दोन त्रिकोण समरूप आहेत आपण कधी म्हणणार आहोत? Their three corresponding three sides are same proportion and angles, corresponding angles are congruent, then we tell that these two triangles are similar. There are three tests of similarity. First is a AAA test, second AAA test, second SAS test and third SASS test. यापूर्वी आपण अभ्यासलेला आहे. AAA टेस्ट कधी म्हणणार आहोत? AA मीन्स अँगल 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 टेस्ट. कधी म्हणणार आहोत आपण? फॉर अ गिवन कंडिशन करस्पॉन्ड्स ऑफ व्हर्टाइस, म्हणजे दिलेल्या एकाच एक शिरोबिंदूनुसार when corresponding angles of two triangles, corresponding angles of two triangles are congruent. बघा पुन्हा का, for a given corresponds of vertices when corresponding angles of two triangles are congruent. दोन त्रिकोणांचे अँगल जे आहेत ते कॉन्ग्रंट असायला पाहिजेत, एकरूप असायला पाहिजे. देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. दिलेल्या एकाच एक संख्येनुसार एका त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाशी एकरूप असतील त्यावेळेस आपण ते दोन त्रिकोण कसे आहेत? एकरूप आहेत असे म्हणून. कोणत्या टेस्टनुसार? टेस्ट फॉर AAA टेस्ट. याच्यामध्ये अँगल थ्री अँगल कॉन्ग्रंट, तिन्ही अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रंट. सेकंड SAS टेस्ट. S फॉर साइड, A फॉर अँगल, S फॉर साइड. SAS टेस्ट कधी म्हणणार आहेत आपण? इफ टू पेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर द सेम प्रोपोर्शन, टू साइड्स, लक्षात घ्या, SAS म्हणतो आपण, दोन बाजू प्रमाणात असतील, अँगल अँड देअर अँगल बिटवीन देम आर कॉन्ग्रंट, त्या दोन बाजूंच्या मध्ये जो कोण आहे तो कॉन्ग्रंट असेल, देन वी टेल दॅट दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर. SAS test. In that two sides and their angles between them are congruent. Third test is the SSS test. म्हणजे त्याला आपण बा 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 म्हणतो. हा, ओके. SSS टेस्ट मध्ये काय आपण सांगणार आहोत? when three sides of a triangle are in proportion, तिन्ही बाजू कशा आहेत? प्रोपोर्शन मध्ये आहेत. करस्पॉन्डिंग थ्री साइड्स ऑफ अनदर ट्रायंगल, म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूशी प्रमाणात असतील त्यावेळेस आपण ते दोन्ही त्रिकोण SSS टेस्टनुसार सिमिलर आहेत असे आपण म्हणणार आहोत. देन प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा एक मुद्दा आपल्याला आहे. त्याच्यामध्ये देर आर थ्री प्रॉपर्टी. फर्स्ट इज अ रिफ्लेक्सिव्हिटी, सेकंड प्रॉपर्टी इज अ सिमेट्री आणि थर्ड प्रॉपर्टी इज अ ट्रान्सिटिव्हिटी. ही जी आहेत ते आपण टेक्स्टबुकमध्ये पाहू शकता. या टेस्ट ज्या आहेत ते आपल्याला थेरम मध्ये आपल्याला अभ्यासाचे असतात. कोणत्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल म्हणजे कोणते सिमिलर होतात याची व्याख्या वगैरे आपल्याला विचारली जात नाही. ओके, यानंतर आपण थेरम पाहूया. आपण थेरम यापूर्वी आपण अभ्यासलेला आहे. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय सांगितले जाते थेरम मध्ये? स्टेटमेंट व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द ratio of areas of those triangles is equal to the ratio of the square of their corresponding side. म्हणजे त्रिकोणांचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू their corresponding sides जे असणार आहे, करस्पॉन्डिंग साइड त्यांचा कसं असणार आहे? स्क्वेअर असणार आहे. आणि म्हणून फर्स्टली विड्रॉ डायग्राम. कोणत्याही प्रमेय असेल तर पहिल्यांदा महत्त्वाचं आपल्याला आकृती काढायला पाहिजे त्याची.
आकृती कशी काढली जाईल तर टू ट्रायंगल्स, हेन्स टू ट्रायंगल्स. ओके, फर्स्टली then given the name of this triangle, triangle ABC, triangle PQR, these two triangles, hence given triangle ABC similar triangle PQR, triangle ABC similar triangle PQR. In this AD perpendicular BC, AD perpendicular BC and PS perpendicular QR, these are the given. Then prove that then the areas of the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the area square of their corresponding side. Means that these two triangles, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to their corresponding sides. First triangle AB square is equal to PQ square. Means that AB square is equal to AB square upon PQ square, AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. Then proof. In this proof, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to area of triangle फॉर्म्युला वापरला या ठिकाणी. वन हाफ कॅन्सल झालं असतं. डायग्राम टेक्स्टबुक आपल्या समोर ठेवा. आता या ठिकाणी डायग्राम काढली, मग आपण काढलो होतो, पुसलेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची म्हणजे BC गुणिले उंची AD आहे, छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची म्हणजे QR गुणिले PS, यांचं पुढं BC छेद QR इंटू AD छेद PS. विधान क्रमांक 1. त्यानंतर दोन त्रिकोण विचारात घेतले आहेत पहा. त्रिकोण ABD अँड ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल PQS. इन दिस बिटवीन angle B congruent angle Q is the given. Then angle ADB is equal to angle PSQ. डायग्राम आपल्या पुस्तकात समोर ठेवा, पुस्तकात पहा. B angle B congruent angle Q because these are the congruent in this given. Angle ADB is equal to PSQ, is 90 degree. Hence angle ABD and PQS is similar AAA test. Hence AD upon PS is equal to AB upon PQ, corresponding side of congruent triangle. Hence, but we know that triangle ABC similar triangle PQR, hence we take written as AB upon PQ is equal to BC upon AB upon PQ is equal to BC upon QR. These are the equation number 3rd. Equation first, second and third. Equation first, second, third मध्ये काय पहा, BC upon QR is equal to AD upon PS. इथं लक्षात घ्या. मात्र या ठिकाणी काय म्हटलंय, AD upon PS is equal to AB upon PQ आहे. आणि थर्ड इक्वेशन मध्ये काय म्हटलेलं आहे आपण, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. आणि म्हणून इक्वेशन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड यावरून आपण लास्ट इक्वेशन लिहू शकतो. इक्वेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS इज इक्वल टू BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS ला इज इक्वल टू काय होतं तेच लिहिलं आहे पहा आपण, BC अपॉन QR. Then we prove that BC square, BC into BC, BC square QR into QR, QR square, BC square into QR square is equal to AB square upon PQ square, AC square upon PR square. अशा पद्धतीचे थेरम आहे. थेरमचा सराव करा. महत्त्वाचे प्रमेय आहेत पहा. एक BPT थेरम मीन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, सेकंड सिमिलरिटी ट्रायंगल, एरिया ऑफ सिमिलरिटी ट्रायंगल थेरम, याच्यावरती आधारित एक्झाम्पल आहे. अँगल बायसेक्टर थेरम जे आहे ते वगळण्यात आले असल्यामुळे या दोन्ही प्रमेयावरती आपण लक्ष केंद्रित करूया. या प्रकरणातली यावरती आधारित एक उदाहरण पाहूया आपण, आणि उरलेली जे उदाहरणं आहेत ती सोडवा. काही अडचण असेल तर विचारा. एक्झाम्पल, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 81, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 225. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द रेशियो AB अपॉन PQ. The given
triangle ABC, similar triangle PQR. Hence, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square. आताच आपण जे थेरम अभ्यासलं त्या थेरमच्या आधारे आपण हे लिखाण करतो. ते थेरम कोणतं? थेरम ऑफ एरिया ऑफ similar triangle. Then put on the values in this. Area of triangle ABC is 81. Hence 81 upon area of triangle PQR is equal to 225 is equal to AB square upon PQ square. Then taking square root, 81 square root 9 upon 225 square root 15 is equal to AB upon PQ. काय घेतो आपण इथं? टेकिंग स्क्वेअर रूट. या ठिकाणी बोथ साइड, टेकिंग बोथ साइड स्क्वेअर रूट, टेकिंग बोथ साइड स्क्वेअर रूट. पहिल्यांदा पाहून घ्या एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवले. या ठिकाणचा मी भाग पुसणार आहे. ओके. देन AB upon PQ is equal to 9 upon 15. 3 3 is 9, 3 5 is 15. Hence AB upon PQ is equal to AB upon PQ is equal to 3 upon 5. These are the answer. अशा प्रकारे इतर उदाहरणाची प्रॅक्टिस सेटमध्ये उदाहरणे सोडवा. थँक्यू.